क्राइम सीन अभी बाकी है मेरे दोस्त. दृश्यम सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी क्राइम सस्पेन्स रिअल स्टोरी. जळगाव जामोद मधील राजुरा जंगलात असं काय घडलं? तरुण महिलेचे कापलेले शीर, अर्धवट जळालेले धड, कापलेल्या मस्तकाचे केलेले केस वपन. पोलीस विभागात सुरू असलेली अंतर्गत धुमश्चक्री. एक घटना, कहाण्या अनेक, पडद्यामागील घडामोडींचा थरार. बुलढाणा जिल्ह्यातील थरारक खून प्रकरणात दररोज धक्कादायक वळण पाहायला मिळत आहेत. दृश्यम सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी रिअल क्राइम सस्पेन्स स्टोरी या प्रकरणात दिसून येत आहे. राजुरा जंगलात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मृत समजण्यात आलेली शिवानी जिवंत परतल्याने या संपूर्ण घटनेने सर्वांना चक्रावून सोडले आहे. त्याचं झालं असं की 26 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात स्थानिकांना छाटून फेकलेलं आणि कुजलेल्या अवस्थेतील एक मानवी मुंडकं आढळून आलं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. परिसरात शोध घेण्यात आला तर 100 मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेतील युवा महिलेचे धड देखील आढळून आले. सापडून आलेला मृतदेह कुणाचा आहे, हा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे मागील काही दिवसात हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध सुरू झाला. 5 दिवस उलटून गेले तरीही काहीही सुगावा लागेना. मग 1 मे रोजी एक मुलगी हरवल्याची तक्रार मध्य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलिसात दाखल केली जाते. बापूराम कलमेकर यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांची मुलगी शिवानी ही 25 एप्रिल पासून घरून निघून गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली. 26 एप्रिल रोजी पोलिसांना जळगाव जामोद मध्ये मिळालेला मृतदेह हा 24 तास आधीचा असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं गेलं होतं. त्यामुळे कदाचित शिवानीच ती मुलगी असावी असा कयास पोलिसांनी लावला आणि थेट मध्य प्रदेश गाठलं. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची टीम तिथे पोहोचल्यानंतर शिवानीचे वडील बापूराम कलमेकर यांनी या संपूर्ण गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारून संतापातून आपल्या मुलीचा आपण खून केला असल्याचा आरोप स्वतःवर घेतला. सोबत शिवानीचा भाऊ अजयला देखील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतलं असल्याचं पोलिसांना सांगितलं गेलं. खुनाचा उलगडा झाला म्हणून पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करायला सुरुवात केली. बापूराम कलमेकर यांच्या घरात सांगितलेल्या ठिकाणी त्यांच्या घरात रक्ताचे डाग आढळून आले आहेत. ज्या लाकडाने शिवानीला मारल्याचे सांगितलं ते लाकूड, ज्या कोयत्याने शिवानीचा गळा कापला तो कोयता, ज्या ब्लेडने शिवानीच्या डोक्याचे केस कापले ते ब्लेड आणि ज्या कॅन मधून डिझेल नेऊन मृतदेह जाळण्यात आला ती कॅन, सोबत वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. खुनाचा घटनाक्रम बापूराम कलमेकर सांगत असलेल्या प्रकरणाशी तंतोतंत जुळत होता. त्यामुळे हा खून बापूराम कलमेकर यांनी करून सोबत त्यांचा मुलगा अजयला घेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रीतसर अटक देखील केली. पण प्रकरण इथे संपत नाही. तब्बल 20 दिवसानंतर 28 मे रोजी शिवानी बुरहानपूर मधील खकनाक पोलीस स्टेशन गाठते आणि अभी हम जिंदा है, हमारे पिता और भाई को छोड़ दो असं म्हणत या प्रकरणात खळबळ माजवून देते. शिवानी जिवंत परतली तर मग मृत झालेली ती युवा महिला कोण, तिला कोणी मारलं? बापूराम कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कलमेकर यांनी शिवानीच्या न केलेल्या खुनाचा गुन्हा स्वतःवर का घेतला? या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास चुकला का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्यासह 3 कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात संलग्न केलं. त्या पाठोपाठ तपास अधिकारी जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर यांना देखील पदभार काढून
नियंत्रण कक्षात संलग्न केले. दरम्यान या प्रकरणात अनेक कहाण्या निर्माण झाल्यात. आहे आरोपीने दिशाभूल केलेली आहे, तर आम्हाला त्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि आरोपींनी आम्हाला प्रथम दिवसापासून त्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये असताना किंवा कोर्टात असताना हे असं त्याने स्टेटमेंट का दिली आणि दिशाभूल का केली, हेच आमचा पुढील याच्यावरच तपास असणार आहे. जलगांव जामोद में आए ब्रह्मपुर से, तो मेरा भाई ना मेरा पिताजी को मैं मर गया करके बोल दिया ना, गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है इधर? अजय पिताजी का? बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है। पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या हाँ, प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर, तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है करके। मैं जिंदा हूँ। हाँ आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मैं मेरे जिंदा पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़ दो। आपके मर्डर के केस में वो अंदर है। हाँ, आपकी शादी हुई थी क्या पहले हाँ हुए थे। धारने में? हाँ तो आप ये जो अरुण नाम का लड़का है उसके साथ तुम जो 1 महीने से कुछ बाहर थे, हाँ ये आपका प्रिय करेगा? हाँ। तो आप जो पिताजी ने शादी करके उसके साथ रहना चाहते हैं कि ये प्रियकर अरुण के साथ? और उनके साथ रहना चाहते तो ये तुम्हारे पिताजी ने शादी जबरदस्ती की थी? हैं। हाँ आपकी उम्र कितनी? 25। तो आपके पिता ने जबरदस्ती की, हाँ आपकी इच्छा नहीं थी? हाँ, मेरी इच्छा नहीं थी, तो जबरदस्ती जो रिश्ते आए तो ऐसा बोलते हैं कि मैं मर जाऊंगा, कब तक तुम शादी नहीं करेंगे, ऐसा बोलते हैं कौन बोल रहा था? पिताजी। हाँ, ऐसा बोलते तो कहीं पे ऐसा लगा कि अरुण तुम्हारा एक चचेला भाई है, ऐसा कुछ है? हाँ चचेला भाई, भाई? हाँ भाई है, पर मगर हो गया मेरा अभी उसके साथ, तो मैं उसके ही साथ जाएंगे। उसके साथ रहेंगे? हाँ उसके ही साथ। तो अरुण का कुछ दोस्त नहीं? हाँ हाँ, अरुण निर्दोष है? निर्दोष है वो। अब तक कहाँ थी? नासिक में थे, कितने दिन से? 1 महीना हो गया। अपना जो गंभीर गुना है खून का अपने सर पर क्यों लिया? सर वो 3 बार हो गए लड़की फरार हो गए, ऐसे कर गलत काम करे, हमारे दिमाग को चले नहीं थे। अच्छा वो हिसाब से हमने हाँ बोल दी। अच्छा, पुलिस वालों ने कुछ मारपीट की आपको बोलने के लिए? नहीं सर, किसी का दबाव तो नहीं आता। अच्छा, हमारे हिसाब से करे हमने, हमारा मर्जी। तो जो रास्ता वगैरह बताया फिर वो रास्ता कैसे पता था आपको? कौन सी रास्ता? जब वो लड़की मिली थी मरी हुई। वो रास्ते तो अपन कभी गए भी नहीं सर, हाँ? नहीं गए थे। वहाँ से आना जाने करते कभी जब ये हाँ। ऐसे जल का कभी जाते तब उधर निकल जाते, बस उससे आगे मालूम नहीं है। जब पुलिस जब गाँव में, तब क्या पूछा आपको और आपने क्या जवाब दिया? अब वो दिमाग संतुलन पे नहीं था ना मेरे, अच्छा, ऐसे क्या पूछा पुलिस वालों ने? वो लड़की की लाश बताए थे, तो हमारे दिमाग में आ गया कि हमारे छोड़िए सर, हमने हाँ बोल दी, बस उससे आगे कुछ मालूम नहीं। आपको उम्र भर जेल में रहना पड़ता था झूठे बोलने की वजह से? यस क्यों ऐसा इतना बड़ा इल्जाम क्यों ले रहे खुद पर? सर, हम ढूंढते ढूंढते परेशान हो गए थे, 4-5 दिन खाना भी नहीं खाए थे, अच्छा, तो दिमाग काम नहीं दे रहे। लापता हो गई थी, वो टेंशन में हमने बोल दिया। कहाणी क्रमांक 1. शिवानी जिवंत आहे तर मग राजुरा जंगल परिसरात आढळलेली ती युवा महिला कोण? तिच्या तपासाच्या दृष्टिकोनातून शिवानीच्या घरात आढळून आलेले रक्ताचे डाग आले कसे? बापूराम कलमेकर यांनी सांगितलेला घटनाक्रम तंतोतंत घटनेशी जुळला कसा? या प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी प्रतीक्षा आहे त्या रक्तांच्या नमुन्यांच्या अहवालाची. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल जर सापडलेल्या मृतदेहाशी तंतोतंत जुळले तर मात्र या घटनेत पोलिसांचा तपास योग्य दिशेने होता आणि बापूराम कलमेकर यांनी पोलिसाची दिशाभूल केली असं म्हणता येईल. मात्र जर रक्ताचे नमुने सापडलेल्या मृतदेहाशी जुळले नाही तर मात्र पोलिसांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. आता गरज आहे ती अगदी पारदर्शकपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची. कहाणी क्रमांक 2. शिवानी जिवंत असल्याने या संपूर्ण प्रकरणाला वेगळ्या दिशेने आता तपासाची गरज निर्माण झाली आहे. सापडलेल्या मृतदेहासोबत अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यांचा देखील तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला तर निश्चितच काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात. 26 एप्रिल रोजी सापडलेल्या या मृतदेहाजवळ सँडल्स देखील सापडलेल्या आहेत.
सर्वसाधारणपणे एखाद्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मृतदेह जंगलात टाकण्यासाठी नेला जात असताना अशा सँडल्ससह मृतदेह तिथपर्यंत नेणे सहज शक्य नाही. सँडल्सकडे जर पारख्या नजरेनं पाहिलं तर ती सँडल्स एका उच्चभ्रू घरातील महिलेची असावी असा संशय आल्या वाचून राहत नाही. शिवाय ज्या ठिकाणी मुंडके आढळून आले तेथून तब्बल 100 मीटर अंतरावर या महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह देखील आढळून आला आहे. या महिलेच्या डाव्या हातात हिरवा चुडा आणि उजव्या हातात बांधलेला काळा धागा, त्यामुळे ही महिला उच्चभ्रू घरातील असेल तर मात्र शिवानीच्या प्रकरणाशी या प्रकरणाचा संबंध जुळत नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून मृत युवा महिला कोण आहे याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्या अनुषंगाने देखील तपास केला तर निश्चितच पोलिसांच्या हाती धागेदोरे लागू शकतात. कहाणी क्रमांक 3. पोलिसात सुरू असलेली अंतर्गत धुमश्चक्री. गेल्या काही दिवसांपासून पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असल्याच्या चर्चा आहेत. आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांचा थेट सत्ता संघर्ष टोकाला गेला आहे. त्यात बड्या अधिकाऱ्यांची नाराजी घेऊन पोलीस विभागातील नाराजी नाट्य गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या वळणावर गेले आहे. त्या कारणावर वेगळं बोलता येईल. मात्र या शीतयुद्धाचा परिणाम थेट बुलढाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेच या प्रकरणात होऊ नये अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील मृतदेहाची ओळख आता तातडीने पटवल्या गेली पाहिजे. जोपर्यंत मृत्युमुखी पडलेली महिला कोण आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत खून कोणी केला आणि कशासाठी केला याचा तपास पोलिसांना करणे अवघड जाणार आहे. आधुनिक जगात जग चंद्रावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे बोटांचे ठसे आणि इतर तांत्रिक पुरावे पोलिसांनी वेळीच गोळा केले असते तर निश्चितच आतापर्यंत या प्रकरणात मृत्युमुखी पडलेली महिला कोण याचा सहजासहजी शोध लागला असता. हे वेगळं सांगायला नको. मात्र अनेकदा तपासात तांत्रिक अडचणी येतात. गुन्ह्याची उकल करायची जबाबदारी असते. अशात आरोपी गेल्या महिन्याभरांपासून मोकाट फिरत आहे असं म्हणायला हरकत नाही. कहाणी क्रमांक 4. शिरच्छेद झालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे केस वपन केलेले आढळून आले आहे. चेहरा पूर्णतः नष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंडके छाटून केस कापून नरबळीचा प्रकार तर केला नाही ना अशी देखील शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र परिसरात कुठेही हळदी कुंकू पूजापाठ साहित्य आढळून आले नसल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय. असं असलं तरी परिसर मोठा आहे. त्या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे. कहाणी क्रमांक 5. घटनास्थळावरून महिलेचे केस कापलेले शीर, अर्धवट जळालेले धड आणि सापडलेली सँडल. सर्वसाधारण गरीब कुटुंबात अशा सँडल्स वापरल्या जात नाही. या सँडल्स वरून असे दिसून येते की ही महिला उच्चभ्रू घरातील असेल. तिच्या खुनामागे अनेक कारणं असू शकतात आणि या शक्यतांवर पोलिसांनी देखील तातडीने लक्ष केंद्रित करणं गरजेचे झाले आहे. पोलिसात सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा जिल्हाभरातील कुठल्याही गुन्हेगारीवर आणि गुन्ह्यांवर परिणाम होऊ नये यासाठी अंतर्गत वाद बाजूला ठेवून या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा याची काळजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली पाहिजे. सुरुवातीला तपासात निष्पन्न झालेले तथ्य तपासून पाहिले पाहिजेत. मृतदेहाची ओळख तातडीने पटवली पाहिजे जेणेकरून चक्रावून टाकणाऱ्या या क्राईम सस्पेन्स रिअल स्टोरीला कुठेतरी फूल